तर सकाळ सकाळी दोघांचा नाश्ता चाललाय. आणखीन आंघोळ्या केल्या नाहीयेत. पाणी तापते तोपर्यंत भूक लागली आहे नाचून नाचून. दूध चपाती दिलेली आहे दोघाला पण. सगळं सेम सेम लागते. ड्रेस सेम, चमचे सेम, वाट्या सेम, कप सेम. हाय तर करा. हाय, गुड मॉर्निंग. कुठं जाणार आहे तुम्ही आंघोळ्या करून? मंदिरात. आज बालसंस्कार वर्ग असतो रविवारी 10 ते 11. तर 1 तासासाठी मी यांना घेऊन जाणार आहे. तर चला पुढचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तयार झालोय, आता चाललोय मंदिरामध्ये. बालसंस्कार वर्ग आहे तिथं. तर चला, आम्ही तयार झालोय छान असं. आणि बालसंस्कार वर्ग आहे ना तिथं मंदिरामध्ये चाललोय आम्ही. तुम्ही पण चला. दादू रेडी? लाडू लडी मंदिरात जायला चलो. लाडू लाडूले चल चल. दादा गेला बाहेर. चल लवकर, चला बूट घाला. चल भागो. हा, गाडी लावली. चलो. शूज घातला का? घाल ना बाळाचा. आपण इधर तर मी घालते. पाय पाय करत आम्ही पोचलो मंदिरामध्ये. बालसंस्कार वर्ग चालू झालेला आहे 1 तासासाठी 10 ते 11. Jumping on the bed, one fall down. Mama called the doctor. Doctor said, "Don't jump on bed." Four monkeys jump on the bed, one fall down. Mama called the doctor. Doctor said, "Don't jump in bed." Three monkeys jumping on the bed, one fall down. हा, सांगा सांगा. Mama called the doctor. Doctor said, "Don't jump on the bed." Two monkeys on the bed. हा हा. Two monkeys on the bed. Two monkeys jumping on the bed. One fall down. Mama called the doctor. Doctor said, "Don't jump on the bed." One monkey jumping on the bed. One fall down. Mama called the doctor. Doctor said, "Don't jump on bed." हा, छान. Thank you. औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा. जा ना, जय करून ये. बाल संस्कार वर्ग सुटल्यानंतर मी समर्थ आणि लाडू चाललेलो आहे चलत घरी. तर 1 तासासाठी खरंच खूप छान असं ज्ञान मिळतं मुलांना बरं का. आध्यात्मिक ज्ञानसुद्धा, त्यासोबत इतर जनरल नॉलेजसुद्धा छान देतात ते. व्यायाम, पसायदान शिकवतात. म्हणजे खूप छान. तुमच्याकडेही बालसंस्कार वर्ग जर चालू असेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता. खरंच खूप छान आहे. आणि मी प्रत्येक रविवारी जाण्याचा प्रयत्न करते. दोघालाही बसवते. लाडू एवढा छान बसत नाही, पण हळूहळू तो शिकेल म्हणून मी त्याला समर्थसोबत बसवत असते. कुठं गेलता तुम्ही दोघं? कशाला? बालसंस्कार वर्ग छान झालं? शिकायला भेटलं का? कुठं बघताय असलं? काय करताय तुम्ही? पडल पडल, बाळ पडल, तू बी पडशील.
तर आपल्या घरच्या झाडाचे पेरू. ए सुमन्या, प्लेट आण. काय लागलं? घेत होतं खाली पडलेलं यातना आणि असं बसत आलं. होय, निब्बर आहेत पण हे निब्बरच छान लागतात. ही आता पाठीमागल्या झाडाचं आहे का? वाटते बघच्याच आहे वाटतं. नाही पाठे बघतं नाही. मीठ टाकायचं, मीठ टाकायचं. पिरू खावा. मीठ टाकू का? कोणतं काळवाला का आपलं नॉर्मल टाकू? चलो बच्चों, सकाळच्या जेवणात बनलेली दूध चपाती आणि आता दुपारच्या जेवणात बनत आहे मस्त असा मिक्स डाळीचा फोडणीचा भात. दररोज डब्याला तो भाजी चपाती घेतो ना, आता सुट्टीचं त्याला वेगळं काहीतरी खायला लागतं. तर जिरे मोहरी कोथिंबीर मीठ टाकते आता. तर जिरे मोहरी टाकलेली आहे, कांदा लसूण खोबरं आणि टोमॅटो. आता टाकते मी या ठिकाणी कोथिंबीरचं मीठ. ज्यावेळेस माझ्याकडे जास्त कोथिंबीर होती ना त्यावेळेस मी हे मीठ करून ठेवले. समोर तिखट करू का मिठाची करू? तिखट थोडंसं टाकते, बाळ पण खाते. हा होय होय, पूर्ण तिखट आहे. हे बघा मिक्स डाळीचे तांदूळ धुवून घेतले. दादू नारळ खायचं का? दादू नारळ खायचंय? मला चावून खा. बाळाला पण दे, अजून चावून खा. कसं झालं फोडणीचा भात? आवडला लाडू? पोट भरलं? ओके. तर आज आहे आमच्याकडे इलेक्शनचं रिझल्ट. नुसते फटाके वाजतात.